नमस्कार. आता आपण आहोत वारजे रामनगर भागामध्ये आता आग लागण्याची घटना घडलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे 3 आगीचे बंब आणि एक PMRDA अशा 4 अग्निशमन दलाच्या माध्यमातून ही आग विझवण्यात आलेली आहे. तांडेल आपल्यासोबत काय झालं, एकूण घटना घडली होती काय? सदर घटनास्थळी पोहोचलो असताना आम्हाला सेंटर फायर स्टेशन येथून 9:17 कॉल आला असताना आम्ही इथे पोहोचलो असताना आता आगीचे रौद्ररूप पाहून आज मदतीला 3 फायर गाड्या मागून घेतल्या इथे आणि आग पूर्णपणे विझवली असून आगीतून आम्ही जिवंत 2 सिलेंडर बाहेर काढण्यात आले. कशामुळे आग लागली होती, काय कारण समजलं? आगीचे कारण तर काही स्पष्ट म्हणजे काही जाणवलं नाही आम्हाला. आता अगोदरच लागली होती. आम्ही याच्यापूर्वीच आगीचं रुद्ररूप धारण झालं होतं. आगीचे कारण समजू शकले नाही. इथं यायला काय त्रास झाला तुम्हाला? कारण का नागरिकांनी बरंच सांगितलं की इथे यायला त्रास झाला. काय रोड कमी आहे, रस्त्याला ट्रॉफिक वारजे सिग्नलला परत इथं शाळेच्या सायद्री स्कूलच्या तिथे रस्ता अरुंद असल्यामुळे ट्रॅफिक होते जास्त. अडचण येते जरा प्रत्येक वेळेस. तुम्ही वेगळा अनुभव घेतला काहीतरी आता येताना मला सांगितलं की जसं बघायला गेलं तर रस्ता सिंगल ज्या फायर गाडीला ज्या पद्धतीने रस्त्याचा जो मार्ग पाहिजे तो तसा अडथळ्यात होता आम्हाला. आणि सिंगल रस्ता असल्यामुळं भीतीचे वातावरण होतं. समोर अजून कुठली गाडी येते का काय, अजून काय दुसरा अनुचित प्रकार घडतो का काय, या परिस्थितीला सामोरं जाऊन घाबरत काम करावं लागलं आम्हाला. एकूणच अग्निशमन दलाच्या वाहनांना पोहोचायला देखील इथे त्रास झाला आणि रस्त्याचा अभाव म्हणजे अपुरा रस्ता असल्यामुळे इथे वाहनांना पोहोचायला उशीर झाला. आणखीन उशीर झाला असता तर ही घटना आणखीन भयावह झाली असती. रामनगर मधल्या अंतर्गत भागामध्ये तर आणखीन वाईट परिस्थिती आहे. त्या ठिकाणी रिक्षा देखील जाऊ शकत नाही अशी तक्रार त्या भागातील राजकीय पुढाऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळं या भागात जर आगीची घटना घडली तर जास्त नुकसान होऊ नये याकरता ठोस उपाययोजना करणं देखील तितकंच गरजेचं वाटतं.